मुलगी तिच्या प्रियकराला विचारते, बरं मी दुसऱ्याशी लग्न केलं तर काय करशील? मुलगा, मी तुला विसरेन. मुलाने छोटेसे उत्तर दिले. हे ऐकून मुलगी रागाने दुसरीकडे बसली. तेव्हा तो मुलगा म्हणाला, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू मला विसरशील, कदाचित माझ्यापेक्षा लवकर. मुलगा बोलू लागला, विचार कर, लग्नाचा पहिला दिवस आहे. तू नवीन घरात आहेस, सुंदर मेकअप आणि दागिन्यांनी सजलेली आहेस. सगळीकडे कॅमेऱ्यांचा फ्लॅश आणि लोकांची गर्दी. त्या वातावरणात बघूनही तुला माझी आठवण येणार नाही आणि मी एका कोपऱ्यात पडून राहीन, मित्रांसोबत तुझ्या लग्नाच्या बातम्या ऐकत राहील. मग मला जेव्हा कधी सुद्धा येईल तेव्हा मी तुला बेवफा म्हणेल. तुझ्या आठवणीने मी रडेल. लग्नानंतर तुझ्या बिझी वेळ सुरू होईल. तू तुझ्या नवऱ्यात आणि नवीन जबाबदाऱ्यांमध्ये बिझी होशील. नवऱ्याचा हात हातात धरताना किंवा मागे बाईकवरती बसताना कधी कधी तुला माझी आठवण येईल. आणि मी माझ्या आयुष्याचा उद्देश गमावल्यामुळे मी माझ्या मित्रांना समजावून सांगेल की प्रेमात पडू नका, त्यातून काही मिळत नाही. पुन्हा वेळ निघून जाईल, तुला नवीन जबाबदाऱ्यांनी घेरलं जाईल. एक दिवस तू आई होशील, मग कदाचित तू माझ्या पलीकडे जाशील, कारण आता तुझ्याकडे जगात नवीन जबाबदारी असेल. आणि कदाचित तोपर्यंत मी गायब होईल तुझ्या जीवनातून पूर्णपणे. दुसरीकडे मी सुद्धा माझ्या आयुष्यात व्यस्त होईल आणि तुझ्या आठवणी निघून जातील. हो, कधीतरी अशी जोडी बघा जी तुम्हाला चुकली असेल, पण आता त्रास मात्र होणार नाही. हे ऐकून मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. दोघेही एकमेकांकडे बघत होते आणि डोळे भरून आले होते. थोड्या वेळाने मुलगी म्हणाली, मग इथे सगळं संपेल का? मुलगा म्हणाला, नाही. एकीकडे तू तुझ्या नवऱ्यावर रात्री रागावून जागी होशील, दुसरीकडे मी माझ्या बायकोवर रागावून रात्री जागा होईल. त्या रात्री आपण दोघे पण झोपणार नाही. सारे जग त्या रात्री झोपलेलं असेल, पण आपण दोघे जागृत होऊ. आपण आपला भूतकाळ अनुभवू, परंतु हे फक्त आपल्याला आणि कदाचित सर्व शक्तिमानाला कळेल. ही कथा मी कुठेतरी वाचली, मला आवडली, म्हणून इथे शहर केली.